नमस्कार मित्रांनो, वटपौर्णिमा हा फक्त वडाच्या झाडाची पूजा करण्याचा दिवस नाही, तर तो स्त्रियांच्या अखंड सौभाग्याचा, पतीच्या दीर्घ आयुष्याचा आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुख समृद्धीचा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, जर प्रत्येक राशीच्या स्त्रीने आपल्या राशीनुसार एक छोटासा उपाय केला तर त्या उपायाचे फळ अनेक पटीने वाढते, अशी मान्यता आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 12 राशीनुसार कोणता उपाय करावा, कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावे आणि कोणते दान करावे, ज्यामुळे देवी सावित्री, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा प्राप्त होईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. वटपौर्णिमेचे महत्त्व. वटवृक्षाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानले जाते. सावित्रीने या दिवशी आपल्या पतिव्रतेच्या सामर्थ्याने यमराजाकडून सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. म्हणून या दिवशी वृद्धांनी केलेली पूजा, व्रत आणि उपाय विशेष फलदायी मानले जातात. मेष. लाल किंवा केशरी रंगाचे वस्त्र परिधान करा. वडाच्या झाडाला लाल दोरा अर्पण करा. गूळ आणि तांब्याचे दान करा. ओम नमः शिवाय 108 वेळा जपा. वृषभ. पांढरी किंवा हिरवी साडी नेसा. दूध आणि साखर अर्पण करा. एखाद्या गरजू महिलेला पांढरे वस्त्र दान करा. महालक्ष्मीची आरती करा. मिथुन. हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा. मुगाचे दान करा. तुळशीला पाणी अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय जपा. कर्क. पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. खीरचा नैवेद्य दाखवा. चंद्राला अर्घ्य द्या. गरीब मुलांना गोड पदार्थ वाटा. सिंह. केशरी किंवा सोनेरी रंग धारण करा. गव्हाचे दान करा. सूर्यदेवाला अर्घ्य द्या. आदित्य हृदय स्तोत्रांचे पठण करा. कन्या. हिरव्या रंगाची साडी नेसा. दुर्वा अर्पण करा. विद्यार्थ्यांना वह्या किंवा पुस्तके दान करा. गणपतीची पूजा करा. तूळ. गुलाबी किंवा पांढरे वस्त्र परिधान करा. सुगंधी फुले अर्पण करा. सौभाग्यवती महिलेला कुंकू आणि बांगड्या द्या. लक्ष्मी मंत्रांचा जप करा. वृश्चिक. लाल रंगाचे वस्त्र धारण करा. हनुमानाला शेंदूर अर्पण करा. मसूर डाळ दान करा. हनुमान चालीसा म्हणा. धनु. पिवळे वस्त्र परिधान करा. हरभरा डाळ आणि हळद दान करा. भगवान विष्णूला पिवळी फुले अर्पण करा. ओम ब्रह्मस्पते नमः जपा. मकर. निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. काळे तेल दान करा. शनिदेवाचे दर्शन घ्या. गरिबांना चप्पल किंवा छत्री दान करा. कुंभ. आकाशी किंवा निळ्या रंगाचे वस्त्र धारण करा. पाण्याने भरलेला माठ दान करा. पक्ष्यांना धान्य टाका. शनी मंत्रांचा जप करा. मीन. पिवळे वस्त्र परिधान करा. केळी आणि बेसन लाडू अर्पण करा. गुरूंना किंवा वृद्ध व्यक्तींना नमस्कार करा. विष्णू सहस्रनामाचे पठण करा. सर्व स्त्रियांसाठी एक विशेष उपाय. पूजा झाल्यानंतर वडाच्या झाडाला 7, 11 किंवा 21 प्रदक्षिणा घाला. मनापासून आपल्या पतीच्या, कुटुंबाच्या आणि मुलांच्या सुखासाठी प्रार्थना करा. शक्य असलेल्या एखाद्या गरजू सौभाग्यवती महिलेला कुंकू, हिरव्या बांगड्या, हळद, फळे, साडी यापैकी काही दान करा. महत्त्वाची सूचना. हे उपाय धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. यांचा उद्देश आध्यात्मिक प्रेरणा देणे हा आहे. श्रद्धा, सदाचार आणि सकारात्मक आचरण यांना सर्वाधिक महत्त्व आहे. मित्रांनो, तुमची रास कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही दररोज राशी भविष्य, व्रत, उपवास, स्वामी समर्थ आणि अध्यात्माशी संबंधित नवीन माहिती घेऊन येत असतो. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. देवी सावित्री, भगवान विष्णू आणि महादेवांची कृपा तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. धन्यवाद. जय श्रीराम. जय महादेव.